रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत अनुराधा वैद्य लिखित अनवाळ. वयात येणाऱ्या मुलाची आणि त्याच्या आई वडिलांची सुंदर कथा. पप्पांच्या गाडीचा हॉर्न खरं तर 2-3 वेळा वाजला, पण टीव्ही मध्ये मग्न असलेल्या अभिच्या ते लक्षातच आलं नाही. पप्पा स्वतः गाडीमधून उतरले. त्यांनी फाटक उघडलं, गाडी आत आणली, गॅरेजमध्ये नेली आणि फाटक बंद केलं. वरांडा पार करून ते हॉलच्या दाराशी उभे राहिले, तरी अभिला पत्ता लागला नाही. त्याला ओलांडून ते घरात गेले तेव्हा त्याला पप्पा आल्याचं कळालं. त्यानं उठून टीव्हीचा आवाज कमी केला आणि पुन्हा कोचावर न पसरता तो सभ्य मुलासारखा बसून टीव्ही पाहू लागला. पप्पा परत हॉलमध्ये आले तेव्हा तो परत टीव्ही पाहण्यात गुंगून गेला होता. पप्पांच्या कपाळावर आता आठ्यांचं जाळं तयार झालं. स्वयंपाकघरात जाता जाता ते थपकून म्हणाले, एवढा प्रोग्राम तरी कोणता आहे टीव्हीवर? अभि अर्थातच त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. पप्पांनी क्षणभर त्याच्या उत्तराची वाट पाहिली. मग रागानं त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही देता येत नाही होय तुला? तरीही टीव्हीतून त्याला लक्ष बाहेर काढवेना. तेव्हा ते त्याच्यावर कडाडले, अरे मी तुझ्याशी बोलतो आहे, या भिंतींशी किंवा कोचाशी नव्हे. मी बोलतोय याकडे लक्ष द्यायलाही तुला सवड नाही. आता अभि भानावर आला. पप्पांचा उंच स्वर ऐकून आईही स्वयंपाकघराच्या दाराशी आली. पानं मांडल्याचं ती बाहेर येऊन सांगणारच होती, पण त्याआधीच पप्पांचा रागीट आवाज तिनं ऐकला होता. तिनं मध्येच विचारलं, काय झालं? काही झालं नाही, पप्पा उपरोधानं म्हणाले. मी आल्याची दखल घ्यायला घरात कुणाला सवडच नाही. हेच सांगायचंय मला. तुम्हाला घरकामातून सवड नाही? ड्युट्या चिरंजीवांना मौज मजेतून फुरसत नाही. मला गरज असली तर मी फाटक उघडीन, आत येईन. आत आल्यावरही कुणी माझ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे असं नाही ना? घर कुठं आहे हे? धर्मशाळा आहे, धर्मशाळा. तिथं तरी कुणाच्या वागण्यावर काही बंधनं असतात, पण आम्हाला कुणाचंच बंधन नाही, कसला धाक नाही. 2 वेळा जेवायचं आणि आराम करायचा, बस. काय झालं असावं याचा अंदाज येऊन आई स्वयंपाकघरात परतली. अभि रागानं उठला आणि त्यानं खाडकन टीव्ही बंद केला. पाय आपटत तो स्वतःच्या खोलीत चालता झाला. तो गेला त्या दिशेनं पप्पांनी स्थिरपणे पाहिलं आणि ते हताशपणे सोफ्यावर बसले. हॉलमधल्या अंधुक उजेडात त्यांनी आजूबाजूला निरखून पाहिलं. काहीतरी खाऊन रिकाम्या झालेल्या उष्ट्या वशा, चादरीचा बोळा, विखुरलेल्या कॅसेट्स, शेंगांची टरफलं, चॉकलेटचे कागद. खूप वेळापासून अभि तिथं बसला असल्याच्या खुणा तिथे उमटलेल्या होत्या. पप्पांचं मन जास्तच उद्विग्न झालं. सोप्याच्या पाठीवर मान टाकून त्यांनी डोळे मिटून घेतले. आई पुन्हा स्वयंपाकघराच्या दाराशी आली. पप्पांना तसं बसलेलं पाहून पुढं झाली. त्यांच्या शेजारी उभं राहत म्हणाली, पान वाढलंय, जेवायला उठताय ना? जेवावंसं वाटत नाहीये मला. आईनं खिडक्यांवरचे पडदे बाजूला सारले. झगझगीत प्रकाश आत आल्यानं हॉलमधला उदासवाणपणा थोडा दूर झाला. आई पप्पांच्या अगदी निकट उभी राहिली. समजावणीच्या सुरात तिनं आग्रह केला, चला ना जेवायला. किती राग घालून घेताय डोक्यात? मूल आहे, लहान आहे तो अजून. समजायला लागलं की कशाला वागेल तो असा? कधी समजणार? आता लहान आहे का? पुढच्या महिन्यात 17वं वर्ष लागेल. याच्या वयात आम्ही. जाऊ द्या ना आता. 1:30 वाजला पहा. जेवण तरी धड होईल का आता? घाईने 2 घास कोंबाल आणि ताबडतोब निघाल. मी खरंच सांगतो, जेवायची इच्छाच नाही मला. फार झालं हं आता. चला बघू. मगाशी बघितलंस ना टीव्ही कसा बंद केला ते? माहीत आहे मला. तुम्ही चला बघू. कसं बसं आईनं पप्पांना जेवायला बसवलं. त्यांच्या समोर बसून ती त्यांना हवं नको ते पाहू लागली. तेही जराशे शांत झाले. आईवर उपकार केल्यागत जेवू लागले. मध्येच त्यांनी विचारलं, तुझंही जेवण व्हायचं असेल ना? बसत का नाहीस मग? नको, मी नंतर बसेन. पप्पा मग मुकाटपणे जेवू लागले. आईही मूकपणे त्यांना पाहू लागली. त्यांचं जेवण होईपर्यंत तिला वाटत राहिलं, त्यांनी एकदा तरी अभिच्या जेवणाची चौकशी करावी. पण नंतर काहीच न बोलता पप्पा भराभर जेवले आणि ऑफिसला निघून गेले. त्यांच्यासाठी आईनं स्वतः फाटक उघडलं. ते गेल्यावरही अभि टेबलावर पुस्तक ठेवून स्टारडस्ट वाचत बसला होता. शिवाय त्याचं लकालका पाऊल हलवूनही चाललं होतं. पानातल्या बाकीच्या पदार्थांना हात न लावता आमटी पोळीच फक्त तोंडात कोंबत होता. त्याच्याकडे पाहून चीड येऊ नये याचं आई
आटोकाट प्रयत्न करत होती. त्याच्या पाऊल हलवण्यानं सगळं टेबल गदागदा हलत होतं. त्यातच त्यानं हात लांब करून पाणी प्यायच्या भांड्यातच पोळीचा तुकडा भिजवला. आता आई गप्प बसणं शक्य नव्हतं. प्रयत्नपूर्वक शांत राहत तिनं म्हटलं, अरे, एक काहीतरी कर ना धडपणे. जेव तरी नाहीतर वास तरी. आणि तो पाय कशाला हलवतो आहेस? त्याची समाधी जराही भंगली नाही. तेव्हा ती तीव्र स्वरात ओरडली, अभि! त्यानं पुस्तक तोंडापुढून बाजूला केलं. शांतपणे तिच्याकडे पाहून विचारलं, काय आई? जेव आधी मन लावून ते पुस्तक बाजूला फेक. ओके. पाय कशाला हलवतो आहेस? ओ. आणि पोळी आमटीच्या ऐवजी पाण्यात बुडवून खातो आहेस. तरी वाटलंच, आमटी एवढी तू पानसट कशी काय केली? बाकीचे पदार्थ कुणी घ्यायचे? एक तोंडी लावणं घेऊन नुसती पोळी कुरतडत बसतोस. जेवणात लक्ष कुठं असतं तुझं? बोर ग. काय? काही नाही. तिनं त्याच्या पानात सगळे पदार्थ वाढले. दोघं बोलत जेवू लागली. जराशानं तिनं विचारलं, मगाशी पप्पा आले तेव्हा फाटक का नाही उघडलंस तू? त्यांनी हॉर्न कुठं दिला? स्वतःच फाटक उघडून आले तरातरा. तोंडावर तरातरा म्हणे. हॉर्न दिल्याशिवाय ते कधी राहायचे नाहीत. म्हणजे मीच खोटं बोलतोय का? मी म्हणाले का तसं? पण ते हॉर्न देतात की नाही रोज? असेल, पण आज मला काही ऐकू आला नाही. जरा सावध बसायला हवं रे. काय बिघडलं पण एवढं? बाबांना स्वतःला फाटक उघडून आत यावं लागलं. सो व्हॉट? चिडताय काय तुम्ही दोघं एवढं? त्यानं जेवण संपवलं. ओट्याजवळच्या सिंकमध्ये तो हात धुवून स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागला. तिनं त्याला अडवायचा प्रयत्न केला. अरे, किती टाकलं आहेस ते उष्ट पाण्यात? अन्न वाया जात नाही अशानं. खाऊन टाकते. तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो हॉलमध्ये आला. त्यानं पुन्हा टीव्ही लावला आणि सोफ्यावर लोळत तो टीव्ही पाहू लागला. ती थक्क झाली. दिवसेंदिवस त्याची वाढत चाललेली बेपर्वा वृत्ती पाहून तिला चिंता वाटल्याशिवाय राहिली नाही. त्याला वाढवताना तिचं आणि पप्पांचं काय चुकलं हेच तिला समजेना. ही बेफिकिरी, हा उर्मटपणा, कुणाचे गुण त्याच्यात उमटून येतायत तेच तिला समजेना. तो गेल्यानंतर तिला घासही जाणं शक्य नव्हतं. झटपट जेवण आवरून आणि मागचं स्वच्छ करून ती हॉलमध्ये आली. त्यानं खिडक्यांचे पडदे पुन्हा ओढून घेतलेले होते. ते बाजूला सरकवत तिनं म्हटलं, दिवसा ढवळ्या अंधार कशाला करतोस रे घरात? आई, बाबांनी पिक्चरची वाट लावली. आता तू चित्रपटचे चा निकाल लाव. झीचं कनेक्शन घेतलं कशाला मग? आम्ही कुठं घेतलं? तुझाच हट्ट होता. आणि काय रे, एवढा महत्वाचा सिनेमा होता तरी कोणता? डॉबरमॅन गँग. डॉबरमॅन कुत्र्याकडून एवढी सुंदर बँक रॉबरी करवली आहे त्या पिक्चरमध्ये. शपथ, किती दिवसांचा बघायचा होता मला तो पिक्चर. त्याचा विरोध झालेला पाहून तिलाही थोडंसं वाईट वाटलं. पण मग असंही वाटलं तो सिनेमा पुन्हा पाहणं त्याच्यासाठी अशक्य नाही. तरीही तो हुकल्याचं त्याला एवढं वाईट कसं वाटतं? करमणुकीला आयुष्यात किती प्राधान्य द्यायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? करमणुकीची किंमत एवढी जास्त वाटावी की घरातल्या माणसांची मान मर्यादा, आदर, आपलेपणा यांना काहीच किंमत उरू नये. तोंड देखलं नम्रपणे वागण्या एवढंही घरातल्या वडीलधाऱ्यांचं त्याला महत्त्व वाटू नये. हे घर कसं चालतं? कुणाच्या कष्टांनी पोटात अन्न जातं? घराशी निगडीत अशा घरातल्या माणसांची काय कर्तव्य असतात? निदान स्वतःच्या हिताची तरी काही कामं स्वतः करायची असतात की नाही? या सर्वांचा विसर पडावा आणि त्यानं मनस्वीपणे दिवस घालवत राहावं याचा तिला विस्मय वाटू लागला. आठवण केल्यागत ती म्हणाली, पप्पांनी तुला तुझ्या मार्कशीटच्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स कॉपीज करून आणायला सांगितल्या होत्या. आणल्यास का तू? आणेन गाई उद्या. आज का नाही आणल्या? उद्या आणतो म्हणालो ना. तू आणि पप्पा सुट्टीत सुद्धा मजा करू देत नाही. सारखं आपलं हे कर ते कर. टीव्ही बंद करून तो उठला. खोलीत जाऊन स्वतःची फाईल घेऊन आला. कपाळावर आठ्या घालत त्यानं मागणी केली, झेरॉक्ससाठी पैसे दे. तिनं निमूटपणे पैसे काढून दिले. सकाळीच दिलेल्या पैशांचा हिशोब दे किंवा ती लांडी चड्डी बदलून पॅन्ट पूर्ण घालून जा, असं तिला म्हणावंसं वाटलं. पण तिनं मन आवरलं. यातलं काहीच तो धडपणे ऐकणार नाही याबद्दल तिची जणू खात्रीच पटलेली होती. तो बाहेर पडला आणि तिला उगाचच गलबलून आलं. किती गोड मन मिळावू लागली होता अभिपूर्वी. दुसऱ्या आया आपल्या मुलांना याचं उदाहरण द्यायच्या.
त्याच्या रीतीभाती पाळून वागण्याचं, आज्ञेत राहण्याचं, नम्रपणाचं कौतुक व्हायचं. एखादा दिवसही त्याच्या सहवासात राहणारा माणूस उद्गारून जायचा, फार शहाणं मुलं आहे हो तुमचा अभि म्हणजे. 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 8वीत आला त्या वर्षी अभिच्या वागण्यात थोडासा फरक पडला होता खरा, पण वाढीच्या वयात मुलं बदलतात हे आई पप्पाही जाणून होते. सुशिक्षित सुज्ञ पालक होते ते. मुलांचं भावविश्व विस्तारतं. ती फक्त आईवडिलांनाच चिकटून राहत नाही. त्यांचा मित्रपरिवार वाढतो. स्वतः कुणीतरी असल्याची त्यांना जाणीव व्हायला लागते. एवढंच काय, या वयात मुलं थोडीशी आत्मकेंद्री आणि उर्मट होतात हे सुद्धा त्यांना माहीत होतं. म्हणूनच त्या नाजूक वयात त्याला जपायचाच ते प्रयत्न करत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा होता तो. त्याचं भवितव्य उज्ज्वलच असायला हवं होतं. त्यासाठी अभिनं चांगल्या संगतीत राहणं आवश्यकच होतं. व्यायाम, उत्तम आहार, चांगलं वाचन आणि झटून अभ्यास या सगळ्यांचं काटेकोर पालन त्याच्याकडून करवून घेण्यासाठी ते दक्ष राहिले होते. दिवसभरात तो काय करतो, कुठं जातो, कुणाकुणाला भेटतो या सर्व बाबींवर त्यांनी बारीक लक्ष ठेवलेलं होतं. आणि तरीही केव्हा तरी तो त्यांच्या हातातून निसटला होता, वाहवत चालला होता. त्यांच्यापासून कदाचित फार दूर जाणार होता. त्याच्या दुराव्याची पहिल्यांदा त्या दोघांना पुसटशी कल्पना आली नाही. कारण ते सांगतील तसं तो वागत होता, म्हणतील ते ऐकत होता, त्यांच्या आज्ञेत होता. निदान तसा तो असल्याचं दाखवत तरी होता. कारण हेमंत शहाची संगत सोड असं पप्पांनी त्याला बजावून सांगितलेलं होतं. त्यानं तसं करण्याचं कबूलही केलेलं होतं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात पप्पांना तो पुन्हा हेमंत बरोबर हिंडताना दिसला होता. म्हणजे त्यांचं म्हणणं त्यानं ऐकलं नव्हतं. त्यावेळी पप्पांना धक्का बसला होता, पण त्याचा राग आला नव्हता. वाईट गोष्टींचा मोह लवकर पडतो आणि तो नाद लवकर सुटत नाही हे ते स्वतः जाणून होते. त्याला सुधारायची अजून एक संधी देताना त्यामुळेच त्यांना विशेष असं काही वाटलं नव्हतं. तो घरी आल्यावर त्याला नीट समजवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आईला तो प्रसंग आठवला. शाळेतून परतलेल्या अभिला पप्पांनी हॉलमध्ये बोलावून घेतलं. त्याला स्वतःच्या समोर बसवत ते म्हणाले, अभि, आज मधल्या सुट्टीत तू कुठं गेला होतास? शाळेतच होतो पप्पा. नाही, मी आलो होतो आज शाळेत, तू नव्हतास तिथं. हां, आठवलं. पीटीच्या सरांनी मला घरी पाठवलं होतं त्यांच्या. हेमंत शहा बरोबर? पप्पांच्या या वाक्याबरोबर अभि चपापला. खाली मान घालत पुटपुटला, हो. कुठं आहे सरांचं घर? श्रद्धानंद भंडारमध्ये. तिथे काही चॉकलेट्स दिली वाटतं खायला तुम्हाला. पप्पांना सारं समजलं आहे हे अभिला कळलं. तो खाली घातलेली मान वर न करता बसून राहिला. पप्पा समजावणीच्या सुरात म्हणाले, तुला याआधीच सांगितलं होतं ना अभि, हेमंत पैशावाल्याचा मुलगा आहे. तो कसाही वागला तरी त्याचं विशेष बिघडणार नाही. त्याच्या वडिलांची दुकानं आहे गावात. शिकायचं नाही जमलं तर तो बसेल एखाद्या दुकानावर. तुझं तसं आहे का? आपण आहोत का श्रीमंत? पप्पांच्या शब्दागणिक अभिचे डोळे भरून यायला लागले होते. त्याची अवस्था पाहून आईचा जीव कासावीस झाला होता. तिनं त्याच्यासाठी रदबदली केली होती. आता नाही जाणार तो हेमंत बरोबर शाळा सोडून, होय ना अभि? पप्पांना सांग बघू तसं. अभिनं एकदम स्फुंदायला सुरुवात केली. पप्पा पुढे बोलू लागले, अरे अभि, मी कसा शिकलो ते माझं मलाच माहीत. तुझ्या एवढाच होतो रे. तेव्हापासून मी शिकवण्या करायचो. फ्रीशिप, स्कॉलरशिप होती म्हणून बरं. मिळेल तिथून मदत घ्यायचो. खूप शिकायचं हे ध्येय होतं डोळ्यासमोर. माझ्या शिक्षणावर आस लावून बसलेल्या तुझ्या आजीचा चेहरा हलायचा नाही कधी नजरेसमोरून. खूप शिकायचं, मोठं व्हायचं आणि तिला सुखात ठेवायचं असे बेत करायचो नेहमी मी. नेटानं पार पडले ते बेत. आता वाटतं आपल्याला शिक्षण घेताना कष्ट पडले तसे आपल्या मुलाला पडू नयेत. कसली चिंता नाही, कसली उणीव नाही. सगळं आयतं मिळतं आहे. आता मन लावून अभ्यास कर. नसत्या नादाला लागू नको बेटा. अभिचं रडणं आईला ऐकवेना. तिनं पप्पांना थांबवण्यासाठी म्हटलं, आता पुन्हा नाही करणार म्हणतोय ना तो. मग आता बस करा. पप्पा बोलायचे थांबले. त्यांनी अभिला तोंड धुवून यायला सांगितलं. आईनं सर्वांसाठी चहा केला. घरातलं तंग वातावरण पूर्वीसारखं खेळीमेळीचं व्हावं म्हणून आईनं गप्पा मारायला सुरुवात केली. पप्पांनीही तिचा उद्देश ओळखला. काही झालंच नाही या थाटात ते अभिशी बोलू लागले.
पण रडून सुजलेलं तोंड आणखीनच फुगवत अभि गप्प राहिला. होला हो, नाहीला नाही असली उत्तरं देत राहिला. चहा पिऊन झाल्यावर तिथं क्षणभरही न थांबता तो स्वतःच्या खोलीत निघून गेला. रात्री जेवतानाही त्याच्या वागण्याची हीच तऱ्हा होती. झोपताना आई पप्पांना म्हणाली सुद्धा, अभिनं जरा जास्तच मनाला लावून घेतलेलं दिसतंय तुमचं म्हणणं. अगं तसंच व्हायला हवंय. हो, पण त्याच्या चुकीच्या मानानं जरा जास्तच झालं नाही हे? मी काय त्याला मारलंय का कोंडून घातलंय? तसं नव्हे हो. पण ते सगळं आयतं मिळण्याचं वगैरे ती जाणीव द्यायलाच हवी असते मुलांना. त्यांना मिळणाऱ्या सुखसोयींची किंमत कळत नाही. 14वं वर्ष आहे आता त्याला. काही लहान नाही तो. आपण कशा परिस्थितीतून वर आलो हे समजावून द्यायलाच हवं त्याला. पप्पांचं म्हणणं बरोबर होतं असं आईला अभिचं नंतरचं वागणं पाहून वाटलं. त्या प्रसंगानंतर अभि जास्तच आज्ञाधारकपणे वागू लागला. सरळ मार्गीपणे शाळेत जाणं, तिथून परस्पर क्लासला जाणं, ठराविक वेळेतच घरी येणं, होमवर्क, अभ्यास करणं. तो पूर्वीपेक्षाही जास्त चांगला वागत असलेला पाहून आईच्या मनात आलं. मूल मोठं होताना अशा बारीक सारीक समस्यांना तोंड द्यावं लागणारच. त्यांचा बाऊ करून कसं चालेल? असं जरी असलं तरी पहिल्या सत्र परीक्षेत त्याला अगदी सुमार मार्क पडलेले पाहून ती दोघं पुन्हा चिंतित झाली. प्रगती पुस्तकावर सही करताना पप्पांनी विचारलं, अभि, एवढे कमी मार्क्स कसे पडले प्रत्येक विषयात? पप्पा, सर शिकवतात ते मला समजतच नाही. आधी बोलला नाहीस ते कधी? आणि क्लासचं काय? तिथं काय शिकतोस तू? फक्त मॅथ्स आणि इंग्लिशच असतं ना तिथे. अरे मग तुला काय प्रत्येक विषयाला शिकवणी हवी आहे? आमच्या वेळी, पप्पा खरं सांगू, मला फळ्यावरचं दिसतच नाही काही. काय? मग मला हे आधीच नाही का सांगायचं गद्या? तुम्ही रागावला म्हणून. शहाणा आहेस. पप्पा चिडले. सही फरकाटून त्यांनी प्रगती पुस्तक त्याच्या अंगावर फेकलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी पप्पांनी त्याला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेलं. त्याचे डोळे तपासूनच घेतले. त्याला नंबर नव्हता, पण बारीक सारीक तक्रारी होत्या. डॉक्टरांनी त्यावर औषधं लिहून दिली. तो शाळेत गेला आणि पप्पा त्यांच्या कामाला. दुपारी पप्पा मुद्दाम त्याच्या शाळेत गेले आणि त्याच्या वर्गशिक्षकांना भेटले. त्यांच्याशी बोलल्यावर पप्पांना जी माहिती मिळाली ते ऐकून पप्पा हतबद्ध झाले. अभिचं हल्ली अभ्यासात मुळीच लक्ष नसतं. किशोर आमले या उन्हाळ मुलाबरोबर तो हल्ली फारच दिसू लागला होता. त्याचे गृहपाठही नीट नव्हते. कित्येकदा त्यानं मधल्या सुट्टीतून शाळेला बुट्टीही दिलेली होती. त्याचे वर्गशिक्षक पप्पांना चिठ्ठी पाठवणारच होते. एवढ्यात पप्पाच त्यांना येऊन भेटले होते. शेवटी ते म्हणाले, बरं झालं तुम्ही भेटलात ते. त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवा. तुमचा मुलगा हुशार आहे. त्याला थोडं मार्गदर्शन मिळालं तर चांगला चमकेल तो. आमचीही तीच इच्छा आणि तसेच प्रयत्न राहतील. पण तुमचं लक्ष असणं जास्त महत्त्वाचं. तुमचे स्वतःचे व्याप थोडे कमी करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करा जरा. ऐकताना पप्पांचं शरमेनं पाणी होत होतं आणि त्यांना खूप दुःखही वाटत होतं. शाळेतूनच ते अभिच्या क्लासमध्येही जाऊन आले. तिथंही तेच ऐकायला मिळालं त्यांना. अभिचा अभ्यासात लक्ष नाही. क्लासचा दिलेला अभ्यास तो कधी करतच नाही. कित्येकदा क्लासही बुडवतो. सुन्न मनानं पप्पा घरी आले. या समस्येला कसं सामोरं जावं याचा विचार करून त्यांचा मेंदू शिणून गेला. नाजूक काचेच्या भांड्याला तडा जाऊ नये म्हणून जपत असतानाच त्याला टिचं गेल्याचं लक्षात यावं तसं त्यांना झालं. आईजवळ त्यांनी हा सगळा पाडा वाचला तेव्हा तिला तर संतापच आला. पप्पांनी घेतलेल्या कष्टांवर अभिनं अगदी सहजपणे पाणी फिरवावं हे तिला सहन होईना. पप्पांच्या कष्टांची ती साक्षीदार होती. त्यांच्या हाल अपेष्टा तिनं पाहिलेल्या होत्या. त्यांच्याच पोटच्या मुलानं त्यांना यापुढं दुःखत राहावं हे तिनं मुळीच खपून घेतलं नसतं. तिनं या समस्येवर सडेतोड उपाय सुचवला. झोडपून काढा त्याला चांगलं. एकदा समजावून सांगत नसेल तर असाच धडा द्यायला हवा. दरवेळी नवीन प्रकरण करतो म्हणजे काय करायचं? अगं तुला माहित आहे त्याला कधी बोटही लावलेलं नाहीये मी. तेच चुकलं आपलं. बाकीच्या मुलांसारखा धोपटत वाढवला असता म्हणजे राहिला असता सुतासारखा सरळ. एक तोंडात द्या त्याच्या आणि जाब विचारा. म्हणावं काय कमी पडलं रे बाबा तुला? बोलताना आईचे डोळे पाहायला लागले. पप्पा ही तिची समजूत न काढता चुपचाप बसून राहिले. अभि शाळेतून आल्यावर त्याला जाब विचारायचा हे मात्र दोघांनी मनोमन ठरवून टाकलं. 8च्या सुमारास अभि घरी आला. त्याचं पाऊल घरात पडल्याबरोबर आईनं घड्याळाकडे पाहिलं.
आणि उपरोधानं विचारलं, क्लासहूनच येतोय आहेस ना, की आणखीन कुठून येतोय? अगं त्याला फ्रेश तर होऊन येऊ दे. पप्पांनी तिला चुचकारलं. दप्तर ठेवून त्यानं हातपाय धुतल्याची खात्री झाल्यावर पप्पांनी त्याला बोलावलं. तो समोर येऊन उभा राहिल्यावर ते म्हणाले, बस, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तो बसला. आई पप्पांचा आजचा नूर वेगळा आहे हे त्या हुशार मुलाला कुणी सांगावं लागलं नाही. पप्पा गंभीरपणे बोलू लागले. अभि, मी तुझ्या शाळेत गेलो होतो. तुझ्या वर्ग शिक्षकांना भेटलो. तुझ्या क्लासमध्येही जाऊन आलो मी. तो काही बोलेल अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच. तेच पुढे बोलू लागले. हा किशोर आमले कोण रे? तुझ्या वर्गात आहे का? हो, माझ्या वर्गात आहे. गेल्या वर्षी नाव ऐकलेलं नाहीये मी. फेल झाला मागच्या वर्षी, त्यामुळं. त्या नापास झालेल्या मुलांच्या संगतीत राहतोस तू? तो चांगला मुलगा आहे पप्पा. माझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे त्याला. त्याच्या आईनंच सांगितलंय मला. त्याला बरोबर राहू देत जा. म्हणजे त्याचा अभ्यास सुधारेल म्हणाले. सुधारला त्याचा अभ्यास? आणि तुझ्या अभ्यासाचं काय? तो कसा सुधारायचा? शाळा आणि क्लास बुडवून? आज कुठं सहल गेली होती त्याच्याबरोबर? पप्पा, मी खोटं बोलायचं नाही. क्लास बुडवून कुठं गेला होतास? शाळा बुडवून कुठं भटकतोस? अरे शिकायचं आहे की नाही तुला? एवढा वेळ शांतपणे ऐकत असलेली आई संतापून ओरडली. अरे ते काय विचारताय? असा का वागतोस तू? कुठे फिरतो शाळा सोडून उन्हाळक्या घरात? त्याच्या घरीच जातो आम्ही आई. गप्पा मारत बसतो. त्याची आई कामं सांगते ती ऐकतो. ती जेवायला देते आम्हाला. घरी मिळत नाही होय जेवायला तुला? आणि खोटं किती बोलतोस रे? म्हणे घरी बसतो त्याच्या. बाजारात भटकताना किती जणांनी पाहिलंय तुला? नेहमी सांगायचे सगळे, पण विश्वास बसत नव्हता माझा. नाही आई, लोक खोटं. गप्प बस. आई तार स्वरात ओरडली. सगळे खोटं बोलतात आणि तूच तेवढा हरिश्चंद्राचा अवतार आहेस होय? ढोंगी कुठचा? नीट ऐकून ठेव. अभ्यास केलास, नीट शिकलास तर या घरात राहायला मिळेल. नाहीतर चालू लाग. तुझे कोण जिव्हाळचे असतील ना त्यांच्याकडे. फार झाले तुझे लाड. आता पुन्हा असं काही घडलं तर हाकलून देईन मीच तुला घरातून. अपमानित होऊन तो खोलीत निघून गेला. त्या संध्याकाळी घरात स्वयंपाक झाला नाही. तिघही उपाशी पोटी आपापल्या जागी बसून राहिली. संसाराच्या खस्ता खात असताना, हाल अपेष्टा सहन करत असतानाही कधी ज्या घरातला आनंद लोपला नव्हता, ते घर आज दुःखाच्या छायेत बुडून गेलं. आता अभिवर जास्तीत चौकी पहारे बसले. तो घरातून निघून शाळेत जातो की नाही, शाळेत बसतो की नाही, मधल्या सुट्टीनंतर शाळेतच असतो की कुठे अजून भटकतो, क्लासला जातो की नाही, तिथं अभ्यास करतो की नाही. घरी आल्यावरही त्याच्यावर सतत नजर ठेवली जाऊ लागली. गृहपाठ काय दिलेला आहे, त्याने तो केलेला आहे की नाही, केलेला असल्यास त्याला शेरा काय मिळालेला आहे, या लक्ष ठेवण्याचा थोडासा परिणाम झाला. लगेचच्याच घटक चाचणीत त्याला चांगले मार्क्स मिळाले. हरवलेल्या मार्गानं तो आता नीट चालणार अशी आई पप्पांना आशा वाटू लागली. त्याच्यावर विश्वास टाकला तर जास्त जबाबदारीनं वागेल असंही त्यांना वाटलं. मध्यंतरी काही घडलंच नाही असं ती त्याच्याशी वागू लागली. पुन्हा सगळं सुरळीत चालू झाल्यासारखं वाटलं. पप्पांना त्यांची कामं कमी नव्हती. ते बघता बघता कामांमध्ये गुंगून गेले. आईलाही भरपूर व्याप होते. तीही त्यात रमली. घरातलं उरकून महिला मंडळ, क्लब, पेशी करत राहिली. पुन्हा येणारे जाणारे नातेवाईक, मित्रमंडळी हा पसारा होताच. अभिवर कुणाचंच विशेष लक्ष किंवा वचक राहिला नाही, किंवा मुद्दामच त्यांनी त्याला जखडून ठेवलं नाही. त्याच्या विकासाला ते बाधक ठरेल असं दोघांचं मत होतं. त्याच्या आत्मविश्वासाला तडा जाईल असं ते करू इच्छित नव्हते. उलट घरातल्या व्यवहारांमध्ये त्याला सहभागी करून घेऊन तो घरातील एक महत्वाची व्यक्ती आहे हे त्याला पटवून देऊ पाहत होते. लहान सहान वस्तूंची खरेदी, अचानक उद्भवलेला बाजारहाट, बेताचे पैसे बँकेतून काढणं ठेवणं, ही कामं ते त्याच्यावर सोपवू लागले. तोही ती कामं मनापासून करू लागला. केलेल्या व्यवहारांचा तत्परतेने हिशोब देणं ही सवय त्यांनीच त्याला लावली होती आणि तोही ती कसोशीनं पाळत होता. एके दिवशी त्यानं नीट मोजून दिलेली हिशोबातील चिल्लर आईनं सहजगत्या फ्रीजवर ठेवली होती आणि ती तिथून गायब झाली होती. रक्कम अगदी नगण्य, चर्चा न करण्याजोगी होती, पण आई त्यामुळं चिंतित झाली. घरातली कामवाली बाई विश्वासू, 10 वर्षापासून घरात काम करत असलेली होती. तिच्यावर आळ घेणं योग्य ठरणार नव्हतं. अभिनं तर स्वतःच तिला पैसे हिशोबानं दिले होते. त्यालाच पुन्हा तू पैसे घेतलेस का असं विचारणं म्हणजे
त्याच्यावर अविश्वास दाखवणं झालं असतं. ज्या मार्गावर त्यांनी त्याला प्रयत्नपूर्वक आणलं, त्या मार्गापासून तो कदाचित विचलित झाला असता. पप्पांना त्याबद्दल विचारणं म्हणजे त्यांचा अवमान करण्याजोगं झालं असतं. या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही, असा निर्णय शेवटी आईला घ्यावा लागला. पण तिने एक केलं, चिल्लर पैसे दिसतील अशा ठिकाणी ठेवून लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि ते पैसे गायब व्हायला लागले. डोळ्यात तेल घालून तिने लक्ष ठेवलं, पण पैसे कोण उचलतं ते तिच्या लक्षात येईना. आता मात्र तिनं पैसे गेल्याची वाच्यता केली. कुणावर आळ घेतला नाही किंवा कुणाला जाब विचारला नाही, पण ओरड मात्र केली. मी 2.50 रुपये इथे ठेवले होते. ते कुठं गेले? पेपर बिलामधून परत आलेले 5 रुपये फ्रीजवरच होते. ते दिसतच नाही कुठे. इथे 10 रुपयांची नोट ठेवली होती साखरेच्या डब्यावर. मला ती सापडतच नाहीये. इथंच तर होती, कुठे गेली? तिचा पुकारा कामवालीच्या लक्षात आला. ती फाडकन बोलली, बाई, मी नाही घेतले पैसे. तुम्हाला संशय असेल तर घरी येऊन बघा माझ्या. पोराची शपथ घेते माझ्या मी. अगं बाई, तू घेतलेस म्हणाले का मी? हरवले आहेत म्हणून विचारलं ना. ते बघा बाई तुमचं तुम्ही, नाहीतर कामच नको मला तुमचं. बरं ग बाई, काम कर तुझं तू. पैसे तिनं घेतले नसल्याची आईची खात्री पटली. मग अभिला तिनं भीत विचारलं, अभि, तू पैसे उचलून ठेवलेस का इथले? कुठले पैसे ग आई? हे विचारताना निरागस स्वर, भोळी मुद्रा, भाबडे डोळे. तिला त्याच्यावर आळ घेता येईना. तिनं म्हणणं कसंबसं पुढं रेटलं, अरे इथेच ठेवले होते रे मी, पण मला सापडतच नाहीये कुठे. नाही गाई, मी नाही उचलले. ती संभ्रमित झाली. त्याच भरात तिनं कधी नव्हे ते पप्पांना सुद्धा विचारलं, तुम्ही पैसे पाहिलेत का हो? इथंच ठेवले होते मी. नाही बुवा, सापडतील कधीतरी. डाव्या उजव्या हातानं ठेवले असतील कुठेतरी. येईल लक्षात नंतर कधीतरी. अभिनं पैसे घेतले असावेत का ही शंका तिनं पप्पांजवळ बोलून दाखवली नाही. तसं काही नसेल तर ते दोघं उगाचच भांडतील अशी तिला भीती वाटली. मात्र तिनं पैसे ठेवायचं बंद केलं नाही. हा भुरटा चोर केव्हा ना केव्हा आपल्या जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही हे ती जाणून होती. पण चोर तिच्यापेक्षा जास्त चाणाक्ष होता. आता पैसे चोरले तर आपण सापडू याची त्याला खात्री असावी. त्यानंतर तिनं ठेवलेले पैसे कधी गेले नाहीत. उलट पप्पांनीच ते एक दोनदा उचलून तिला दिले आणि बजावले, हे बघ, असे पैसे टाकतेस आणि गेले की ओरडतेस. त्यापेक्षा ठेवतानाच नीट ठेवत जा ना तू. नीट ठेवलेले पैसे जाऊ लागले तेव्हा आईची काळजी दुणावली. तिनं बाहेरून यावं, पर्स जागेवर ठेवावी, पुन्हा काही कारणानं पर्स उघडावी तर पैसे बरेच कमी झालेले दिसत होते. किती कमी झालेत हे कळू नये अशा शिताफीनं काढून घेतलेले. 5ची एखादी हिरवी नोट, 20ची लाल नोट, कोऱ्या करकरीत 10च्या नोटा, 1 रुपयांची 3-4 नाणी, हे सगळं पर्समध्येच नक्की ठेवल्याचं तिला आठवावं आणि ते पैसे सापडू नयेत असं होऊ लागलं. पर्स तिनं कपाटात कुलूप लावून ठेवली तरी असंच घडू लागलं. पैसे अभिच घेत असल्याचा तिचा संशय बळावू लागला आणि एक प्रसंग असा घडला की तिची खात्री पक्की झाली. घराजवळच्या बँकेतून पप्पांनी अभिला 500 रुपये काढून आणायला सांगितले. अभि ते घेऊन आला. पप्पांना ते कुणाला तरी ताबडतोब द्यायचे असावे, कारण त्यांनी ते मोजले. 10-10च्या 48 नोटा पाहून त्यांनी अभिला हाक मारून म्हटलं, अरे, पैसे कमी आणलेस तू. 480 रुपयेच आहेत हे. 20 रुपये कुठे आहेत? त्यांनी दिले तेवढेच घेऊन आलो मी पप्पा. मोजण्यात चुकले की काय तुझे? थांब, मी बँकेत फोन करतो. पप्पांनी बँकेत फोन केला. अशी चूक आमच्याकडून होणारच नाही असा निर्वाळा त्यांनी दिला. पप्पा संभ्रमात पडले. अभिला पुन्हा पुन्हा विचारू लागले, 20 रुपये पाडले बिडलेस की काय कुठे? आई हा प्रकार पाहत होती. ती पुढे झाली, पाळतोय कशानं? त्यानं घेतले आहेत ते. त्याचे खिसे तपासा. मी बोलले नाही आजपर्यंत तुम्हाला, पण घरातूनही तोच पैसे घेतो आहे. बघा, खिसे बघा त्याचे. पप्पांनी त्याचे खिसे तपासले. एका खिशात 20 रुपये सापडले. बँकेतून आणलेले पैसे पप्पांनी ताबडतोब मोजले होते, त्यामुळे दडवायला त्याला अवधी मिळाला नव्हता. पप्पांचा क्रोध अनावर झाला, पण तरी संयम ठेवत ते म्हणाले, का रे अभि, पैसे का उचलतोस असे? याला काय म्हणतात माहिती आहे ना तुला? चोरी. आता चोऱ्या करायला लागलास तू? अभि रडायला लागला. तसे ते गरजले, रडून सारवण घालू नकोस आता. का घेत होतास पैसे? काय कमी पडत होतं रे तुला? तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत होत्या.
तोंडातून शब्द काढताच वस्तू हजर होत होत्या. महिन्याला तुला पॉकेट मनीही देत होतो. मग हे भिकेचे डोहाळे का आठवले तुला? या प्रश्नांची उत्तरं त्यांना अभिने दिली नाहीत. त्यांना ती शोधून काढावी लागली. त्याचं बाहेरचं खाणं, शाळा क्लास बुडून सिनेमाला जाणं, भटकणं हे सगळंच बाहेर आलं. आई पप्पांना निराशेच्या गर्दीत झुकून अभि काठावर निवांत उभा होता. त्याला सुधारण्याची धडपड करत राहिले ते. त्याचा क्लास बंद झाला. पप्पा स्वतः त्याला शाळेत पोहोचवू लागले. आई मधल्या सुट्टीत डबा घेऊन जाऊ लागली. रोजचा अहवाल कसोशीनं तपासला जाऊ लागला. त्या अहवालात सत्यता किती आणि अभिचं ढोंग किती हे पडताळून पाहता पाहता दोघं मेटाकुटीला आली. दिवसभराच्या श्रमानंतर अंथरुणाला पाठ टेकता टेकता एकच चिंता त्यांना त्रस्त करू लागली. अजून गुडघ्यात आहे तोवरच हे थेर याचे. पुढं कसं होणार याचं? आई पप्पांनी जे धोरण अवलंबलं त्यातून निसटणं अभिसाठी अशक्यच होतं. इतकी नाकेबंदी झाल्यावर त्याला शाळेत नियमित हजर राहणं भागत होतं. घरीही जेवण खाण झालं की तोंडापुढं पुस्तक धरणं हे त्याचं काम ठरलं होतं. त्याच्या ते किती डोक्यात घुसत होतं तो भाग निराळाच होता. अशाच वातावरणात अभिची परीक्षा झाली. 8वीतून आता तो 9वीत जाणार. अर्थात पास झाला तर. तो पास व्हायलाच हवा. आई पप्पांनी दक्षता तर घेतलीच होती तशी. परीक्षेच्या वेळी सुद्धा त्यांनी त्याला मोकळं सोडलं नव्हतं. सतत दोघांपैकी एक जण त्याच्याबरोबर असायचा. त्याचा पेपर लिहून होईपर्यंत आई वर्गाच्या बाहेरच बसून राहिली होती. नाही म्हटलं तरी तो अभिला जाच वाटायचा. पण आई पप्पांचाही नाईलाज होता. त्याच्या बाबतीत ते आता कोणतीच चूक राहू देणार नव्हते. अभिचा रिझल्ट लागला आणि तो 8वीतून 9वीत गेलाही. पण ढकल पास होऊन, एका विषयात नापास होऊन, बाकीच्याही विषयात जेमतेम मार्क घेऊन. त्याचं प्रगती पुस्तक घेऊन आई आली. तिला शाळेतच रिझल्ट कळाला होता. तो घेऊन ती घरी आली ती चेहरा पाडूनच. अभिने तिला रिझल्ट विचारला नाही आणि तिनंही त्याला तो सांगितला नाही. पप्पा ऑफिसमधून आल्यावरच रिझल्टचा उहापोह झाला. रिझल्ट पाहून पप्पा खूप भडकले. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं. अभिला समोर बसून ते खूप बोलले आणि त्यांनी निर्वाणीचं सांगितलं. हे बघ, तुला आम्ही कधी काही कमी पडू देत नाही. तरीही अभ्यासातली ही तुझी चाल ढकल. आता मी काय सांगतोय इकडे नीट लक्ष दे. न शिकणारी मुलं मला आवडत नाहीत. पुढचे 3-4 महिने अवधी देतोय मी तुला सुधारण्याचा. तेवढ्यात तुझ्या वागणुकीत फरक पडला नाही तर अंगावरच्या कपड्यानिशी मी तुला घराबाहेर घालवीन. खाली मान घालून उभा राहू नकोस. माझ्याकडे नीट लक्ष देऊन बघ. मी तुला घराबाहेर घालवीन. अभिनं घाबरून पप्पांकडे पाहिलं. नीट त्यांच्या डोळ्यात पाहिलं. ते अत्यंत तळमळीनं आणि मनापासून बोलत होते ते त्यानं ओळखलं. आता तो जर चांगला वागला नाही तर ते खरंच बोलण्याप्रमाणे करू शकतील याबद्दल त्याची खात्री पटली. घराबाहेर पडायचं, या सुरक्षित उबदार घराबाहेर पडायचं, एकदम रस्त्यावर यायचं, जिथं आपलं कुणीही नाही अशा जगात एकदम उघड्यावर जगायचं. डोक्यावर छत नाही, खायला अन्न नाही, कपडा नाही, निवारा नाही. पोट जाळण्यासाठी कदाचित हॉटेलमध्ये नोकरी करावी लागेल. बूट पॉलिश करत, मोटारी पुसत दिवस काढावे लागतील. गरजच पडली तर चोऱ्यामाऱ्या कराव्या लागतील. कदाचित भीक मागावी लागेल. नुसत्या कल्पनेनंच तो शहारला. आई पप्पांनीच कधी काळी त्याच्यापुढे उभं केलेलं त्याच्या भविष्याचं विदारक चित्र अधिकच भेसूर रंग लिहून त्याच्यापुढे उभं टाकलं. नीट वागण्याला आणि अभ्यास करण्याला आता पर्याय नाही हे त्याला कळून चुकलं. त्यानं अभ्यास करायचं ठरवलं. खूप अभ्यास करायचा. चांगलं पास व्हायचं. इकडं तिकडं पाहायचं नाही आणि यश मिळवायचं. डोक्यावरचं छत्र टिकवायचं, आसरा टिकवायचा. अभिनं त्याप्रमाणे गेली 2 वर्ष अभ्यास केला. झटून अभ्यास केला आणि बऱ्यापैकी यशही मिळवलं. अगदी पहिल्या 10त जरी नंबर त्यानं पटकावला नाही तरी 70-75% मार्क्स घेऊन तो पास होऊ लागला. त्याचं वागणंही सुधारलं. म्हणजे तो शाळा बुडवेनासा झाला. क्लासला नियमित जाऊ लागला. पैसे उचलण्याची सवय त्यानं प्रयत्नपूर्वक सोडली. वर्षभर तो असा वागला की आई पप्पांचा गमावलेला विश्वास त्याला सहज परत प्राप्त करता आला. 9वीतून 10वीत जाताना त्याचं प्रगती पुस्तक आणायला आईला जावं लागलं नाही. तोच ते घेऊन आला आणि त्यानं ते मोठ्या अभिमानानं आपल्या आईवडिलांना दाखवलं. त्याचा रिझल्ट पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. तणावात गेलेला मधला काळ विसरून त्यांनीही तो आनंद साजरा केला.
त्याचे सर्वतोपरी लाड केले. त्याला हवं ते आणून दिलं. त्याची प्रत्येक मागणी पुरवली. आईच्या डोळ्यात तर आनंदाश्रू उभे राहिले. तिला वाटलं, या वयात मुलं अशीच वागतात. त्याची उगाच भीती बाळगली आपण. थोड्या वेळापुरतं वादळ होतं ते, पण ते आता पूर्ण शमलं आहे. आकाशाला भिडणारा पालापाचोळा आता पुन्हा जमिनीवर स्थिरावला आहे. आता वातावरण अगदी शुद्ध, स्वच्छ झालं आहे आणि सकाळचा झुळझुळ वाराच फक्त आता वाहणार आहे. पप्पा मात्र एवढे काळजीमुक्त झाले नव्हते. आई ज्या निश्चिंतपणे शांत झोपली होती, तेवढं शांतपणे त्यांना झोपताच येत नव्हतं. मऊ रेशमी कपड्यातही एखादं बारीकसं कुसळ सतत टोचत राहावं, त्रास देत राहावं, तसं त्यांना अभिचं एक वाक्य सतत अस्वस्थ करत होतं. प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर टाकताना त्यानं ते उद्दामपणे उच्चारलं होतं. घ्या, चांगल्या मार्कांनी पास झालो पहा. असाच शिकत जाईन आणि एक दिवस खूप मोठा होईन. अहो 2-4 वर्ष जाऊ देत, मग दाखवतो पहा तुम्हाला. पप्पांना त्याच्या त्या वाक्याची एकदम भीती वाटली होती. त्यानं चांगलं शिकावं, चांगलं वागावं, ते त्याच्या भल्यासाठी, असं त्यांना वाटत होतं. त्यानं ते खरंही करून दाखवलं होतं. पण ते खरं करून दाखवण्यात त्यांची खोड मोडणं किंवा जिरवणं हा तर त्याचा उद्देश नव्हता. तसं असेल तर ते त्याच्या हिताचं कसं होऊ शकलं असतं. त्याच्या त्या उद्गारांनी पप्पा साशंक झाले होते. त्याचं बोलणं मनावर घेऊन त्याचा फार विचार करावा असं त्याचं वय नव्हतं आणि ते बोलणं बालबुद्धीचं म्हणून सोडून द्यावं असंही त्यांना वाटत नव्हतं. पण त्याच्या त्या बोलण्यात फार अर्थ भरलेला होता हे त्यांना त्याच्या 10वीच्या वर्षी उमगलं. त्याही वर्षी त्यानं खूप अभ्यास केला. शाळा, क्लास, रात्रीची जागरणं, पेपर्स सोडवणं, 1 ना 2 सतत प्रयत्न करत राहिला तो. त्याच्या अभ्यासाचाच मग आई पप्पांना एक धाक वाटू लागला. त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीनं ते स्वतःचे कार्यक्रम ठरवू लागले. त्याचा रागरंग पाहून घरात माणसं जमवू लागले. त्याच्या येण्या जाण्याचं, बसण्या उठण्याचं अवधान ठेवून घरात गडबड गोंगाट होणार नाही याची काळजी ते घेऊ लागले. घरातलं स्वतःचं वाढतं महत्त्व अभिच्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं. महत्त्व जास्त कसं वाढेल याकडे तोही लक्ष पुरवू लागला. पावलोपावली त्याचा विचार आई पप्पांना करावा लागावा अशी परिस्थिती निर्माण करू लागला. मिक्सरच्या आवाजासारख्या बारीकशा आवाजाचीही कटकट करून घे. कुणी चुकून टीव्ही लावला तर त्रागा कर. गजर लावून पहाटे उठवायचं आई विसरली तर प्रमाणाबाहेर चीड. उठूनही त्याला झोप आली तर घर डोक्यावर घे. असलं त्याचं सुरू झालं. हाच का तो पूर्वीचा लाघवी, गोड स्वभावाचा, मनमिळाऊ अभि असा पाहणाऱ्याला आता प्रश्न पडावा इतकं त्याचं वागणं बदलत गेलं. मध्यंतरी तो चुकला, वाहवत गेला, बेजबाबदारपणे वागला. तरी त्यानं आई पप्पांसमोर बोलण्या वागण्याची मर्यादा ओलांडली नव्हती. नजर वर करून कधी त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवली नव्हती. कधी त्यांच्या शब्दाला शब्द दिला नव्हता. झालेल्या चुका तो निमूटपणे पदरात घेत होता. त्यांनी सक्ती केली तेव्हा त्यानं चुका सुधारायचा प्रयत्नही केला होता. पण चुकांबद्दल बेफिकिरी दाखवणं किंवा त्यांचं समर्थन करणं असं कधी त्यानं केलं नव्हतं. पण आता त्यानं तसंच केलं असतं असं निश्चितपणे सांगणं कठीण झालं असतं. अभ्यास आणि वर्तणूक थोडीफार ताळ्यावर आल्याबरोबर त्याच्यात आई पप्पांबद्दल एक तुच्छ भाव, एक प्रचंड उदासीनता निर्माण झाली होती. आणि न बोलता त्यांचा पान उतारा कसा करावा, त्यांचा अपमान कसा करावा ही कला त्याला चांगलीच आत्मसात झाली होती. आईच्या तो जरा तरी सहवासात राहत होता, पण पप्पांना तर शक्यतो टाळणं हेच त्याचं धोरण राहू लागलं होतं. ते घरात आले तरी त्यांची दखल न घेणं, ते घरात आले की बाहेर निघून जाणं, तिरकसपणे टोकाला जाऊन वागणं, सदैव गंभीर मुद्रा करून फुगून बसणं या त्याच्या नित्याच्या बाबी झाल्या होत्या. त्याच्या कल्याणाविषयी बाबांना वाटत असलेली तळमळ जणू त्याच्या गावीच नव्हती. आईचा मात्र त्यामुळे कोंडमारा होत होता. त्या दोघांच्यात आणि अभिमध्ये निर्माण होत असलेली दरी तिला स्पष्टपणे जाणवायला लागली होती. त्यामुळे तिचा जीव आतल्या आत आक्रंदत होता. सगळ्या सुखात लोळत असताना हुप्प तोंड फुगून बसलेल्या आणि सदैव नाराज राहणाऱ्या अभिला गदागदा हलवून तिला विचारावंसं वाटत होतं की बाबा रे, तुझं काय बिनसलंय? तू नाखुश का? तुला काय हवंय? आणि आम्ही कुठे काय कमी पडतोय का? घुसमटतच पूर्ण वर्षभर ती दोघं राहिली होती. अभिची 10वीची परीक्षा
त्यानंतरची लांबलचक सुट्टी आणि बऱ्यापैकी निकाल हे सगळं याच वातावरणात पार पडलं होतं. तो चांगला पास झाला म्हणून पप्पांनी पेढे आणले. आईनं मारुतीजवळ नारळ वाढवला. दोघांनी मिळून त्याला प्रेझेंट्स आणली. त्यानं ती पाहिली न पाहिलीशी केली आणि तो दिवसभर मित्रांबरोबर भटकत राहिला. त्यांचे कौतुकाचे शब्द आणि तशाच कृतीचा त्याच्यावर परिणाम शून्य होत राहिला. अळवाच्या पानावरचं पाणी घरंगळून जावं तसं त्या कौतुकाचं झालं आणि तो निर्लेप राहिला. त्याच्या पुढच्या शिक्षणाबद्दल तो अवाक्षरही काढेना. तेव्हा पप्पांनीच ठिकठिकाणची प्रॉस्पेक्टस मागवली. आर्ट्स घ्यायचे की सायन्स ही चर्चा सुरू झाली. त्यातही त्यानं काडीचा रस घेतला नाही. निरनिराळ्या कॉलेजचे फॉर्म पप्पांनीच भरले आणि त्याच्या सह्या घेऊन पाठवून दिले. परगावच्याही कॉलेजची चौकशी केली. केवळ काठावर फर्स्ट क्लास मिळवलेल्या त्याला शहरात कुठेही प्रवेश मिळाला नाही. तेव्हा पप्पांची त्याला परगावच्या छोट्या शहरातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. पुन्हा मार्क मेमो, सर्टिफिकेट्स, झेरॉक्स कॉपीज, त्यावर गॅझेटेड ऑफिसरचे सही शिक्के हे सर्व सुरू झालं. जीव तोडून कामातून सवड काढून पप्पा ते सर्व करू लागले. क्वचित कधी अभिवरती कामं सोपवू लागले आणि तो ती कामं उपकार केल्यागत आईनं 50 वेळा आठवण केल्यावर कुणातरी दुसऱ्याची केल्यासारखी करू लागला. जणू ती कामं केल्यावर कुणा दुसऱ्यालाच ॲडमिशन मिळणार आहे असं वागू लागला. पुढचं दार जोरात ढकललं गेलं तेव्हा आई भानावर आली. अभि दार उघडून आत आला होता. सर्टिफिकेटच्या कॉपीजचं भेंडोळं त्यानं आईच्या पुढ्यात टाकलं आणि चपला कोपऱ्यातल्या रॅकवर उडवून तो सोफ्यावर बसला. आता पुन्हा टीव्ही लावणार हे आईनं ओळखलं. आता पप्पा यायच्या वेळेला टीव्ही लावू नकोस असं सांगावं असं तिला वाटून गेलं. पण तिनं तो मोह टाळला. त्यानं टीव्ही लावलाच. तीही कामाला गेली. परगावी एका तालुक्याच्या शहरी त्याला ॲडमिशन मिळाली. आई पप्पांनी त्याची सगळी तयारी करून दिली. कपडे लत्ते, अंथरूण पांघरूण, पुस्तकं, खाऊ, पैसे सगळी जमवाजमव झाली. उद्या सकाळी निघायचं ठरलं. पहाटेची गाडी होती म्हणून सगळे लवकरच निजायला गेले. अभि स्वतःच्या खोलीत निजला. आई पप्पांना मात्र खूप वेळ झोप आली नाही. पप्पा सिगारेट ओढत राहिले. भिजलेल्या स्वरात आई म्हणत राहिली, आता पंख फुटले हो आपल्या पिल्लाला. आता शिक्षणाच्या निमित्तानं तो दूर जातोय. 5-6 वर्ष अशीच जातील आणि नोकरीच्या निमित्तानं दूर जाईल तो. आता दुरावलाच आहे तो आपल्याला. आता कधीमधी घरी येईल, तोही पाहुण्यासारखा. पहाटे पप्पा आणि अभि घरून निघाले. पप्पा त्याच्याबरोबर जाणार होते. त्याची सगळी व्यवस्था लावून 2 दिवसांनी परतणार होते. तसे ते 2 दिवसांनी परतले. आल्यावर त्यांनी सांगितलं, त्याची सगळी सोय लावून आलो. हॉस्टेलमध्येच जागा मिळाली त्याला. रूम पार्टनर पण बरे वाटले. तिथे लवकरच रुळेल. चांगला राहील असं वाटतं. येताना काय म्हणाला, नीट राहा असं तुम्ही सांगितलंय ना त्याला? तर तो मात्र बोलला नाही. फाटकापर्यंत सुद्धा आला नाही मी निघालो तेव्हा. पप्पा असं बोलले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला. आई स्वतःशीच म्हणाली, त्याचा स्वभावच बदललाय हल्ली. त्याचं तंत्रच बदललंय. सगळं कुठं काय चुकलं त्याचं आणि आपलं तेच कळत नाही. पण आता एकमेकांमधला सूरच हरवून बसलोय. अभिशिवाय घर एकदम सुनं होऊन गेलं. घरभर जिथं तिथं त्याच्या अस्तित्वाच्या खुणा, कॅसेट, व्हीसीआर, टीव्ही, रेकॉर्ड प्लेअर सर्व मूक राहू लागले. त्याच्या खोलीतला पलंग उचलून ठेवल्यानं खोली अधिकच रिकामी वाटू लागली. त्याचे जुने शूज, सॉक्स, पुस्तकं, कापड सर्व नीटनेटकं करून बंदोबस्तात ठेवायचा आईनं सपाटा लावला. असं करता करता ती स्वतःशीच बोलायची, नीट ठेवायला हवं सगळं. उद्या तो आला की लागेल ना. त्याच्या माघारी त्याच्या वस्तू गहाळ झाल्या असं नको व्हायला. पप्पा दिवसभर कामात असायचे, ऑफिसमध्ये, आणि आईही घरकामात मन रमवायची. दिवस कसा बसा जायचा पण प्रत्येक संध्याकाळ कातर होऊन जायची. अभिच्या नसण्याची जाणीव करून द्यायची. तो ज्या पद्धतीनं गेला तशा जाण्यानं विद्ध करून जायची. मग दोघांच्या तोंडून एकच उद्गार निघायचा, 15 दिवस झाले अभिला जाऊन. पत्र आहे का पहा त्याचं. कसा हा मुलगा एवढा कोरडा झाला. मग आई हळवेपणानं म्हणायची, एकदा जाऊन तरी या पुन्हा. कुणास ठाऊक बरं बिरं नसेल कदाचित त्याला. आवाज रुद्ध होऊ नये म्हणून ते प्रयत्न करायची. तरी तो भरून आल्यानं पप्पांना कळायचाच. मग पप्पा त्याला भेटून येण्याचा बेत करायचे.
पप्पा तसं ठरवत असताना आणि दोघंही अभिच्या पत्राची वाट पाहत असताना एका कातर संध्याकाळी खुद्द अभिच त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पण मध्येच एक शंकेची पालही चुकचुकून गेली. यानं तिथेही काही प्रकार केले तर नाही? धडपणी आला आहे ना हा? मात्र तो प्रत्यक्ष दिसल्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की बाकीच्या शंका कुशंका मागे सावरून त्यांनी त्याचं स्वागत केलं. 15 दिवसात तो बराच रोडावलेला पाहून आईचं मन गलबलून गेलं. तिच्यापासून कधीच दूर राहिला नव्हता ना. आईच्या मायेनं तिथं कोण त्याला खाऊ घालणार होतं. तिनं चहा केला आणि झटपट खायलाही दिलं. तो आला, त्याचं चहा पाणी झालं. तो थोडासा स्थिरावला तसं पप्पांनी विषयालाच हात घातला. कसा आलास? काही प्रॉब्लेम आला का? नाही. कॉलेज बरं आहे ना? मित्र वगैरे सर्व? सगळं छान आहे पप्पा. स्टाफ सगळे चांगले प्रोफेसर आहेत तिथे. मेस जेवणही ठीक असतं. अरे मग काय झालं? अभि एकदम उठला. पप्पांसमोर येऊन खाली बसला. त्यांच्या गुडघ्याला मिठी मारत म्हणाला, पप्पा मला नाही राहायचं तिथे. अरे पण का? नाही पप्पा, मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून. माहितीये, इकडे येणारी बस दिसली सकाळी आणि यावंसच वाटलं एकदम. ताबडतोब रूमवर जाऊन सामान घेतलं आणि कशीबशी गाडी गाठली. तिथं सगळं चांगलं चाललंय पप्पा, पण तुम्ही नाही आहात. आई नाहीये. पण जरा पहा ना पप्पा प्लीज, मला इथल्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन. प्लीज पप्पा, मला नका पाठवू परत. पप्पांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. अभि प्रामाणिकपणे बोलत होता. खूप कुठं लांब गेलेला, भटकलेला, वाट चुकलेला अभि पुन्हा परतला होता. त्यांचा त्यांना परत मिळाला होता. तेही मग विचार करू लागले. काय ठेवले त्या दूरच्या गावात? अजूनही वेळ गेलेली नाही. बघू, शब्द टाकू कुणाकडे. मिळेल ॲडमिशन इथंच कुठेतरी चांगली. स्वयंपाकघरात काम करता करता आईही मनाशी म्हणू लागली, चुकलंस, ते उगाचच पाठवलं त्याला एवढ्या लांब. म्हणतो एवढं तर बघावं यांनी इथंच कुठेतरी ॲडमिशनचं. खूप दिवसांनी नव्हे वर्षांनी घरात एक वाक्यता आली जणू. तिघही एकच विचार करू लागले. आता एवढ्या उशिरा शहरातल्याच कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करावेत.